हा नवीन टाइप मधला पहिला प्रश्न काय म्हणतोय, दोन गाड्याची लांबी अनुक्रमे 60 मीटर व 40 मीटर असून त्यांचा वेग अनुक्रमे 40 किलोमीटर पर आवर आणि 30 किलोमीटर पर आवर आहे. दोन्ही गाड्या एकाच दिशेने निघालेल्या आहेत असतील तर त्या एकमेकीस किती वेळात ओलांडतील किंवा एकमेकींना किती वेळात क्रॉस करतील असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. हा, आता या प्रश्नाला व्यवस्थित समजून घ्या. दोन रेल्वे दिलेल्या आहेत, राईट. दोन्ही रेल्वे एकाच दिशेने चालल्या. एकीची लांबी 60 मीटर आहे, दुसरीची 40 मीटर आहे, राईट. दोन्ही रेल्वे एकाच दिशेला चालल्या. 60 मीटरची रेल्वे सुद्धा इकडे चालली, 40 मीटरची रेल्वे सुद्धा इकडे चालली. या 60 मीटर रेल्वेचा वेग आहे 40 किलोमीटर पर आवर. काय वेग आहे? 40 किलोमीटर पर आवर. आणि या 40 मीटर वाल्या रेल्वेचा वेग आहे 30 किलोमीटर पर आवर, राईट. कोणती रेल्वे समोर असेल कोणती रेल्वे मागे असेल याचा विचार नका करू. जिची स्पीड जास्त आहे ती समोर निघून जाणार आहे, तिची लांबी किती असू द्या, राईट. 40 किलोमीटर वाली 30 किलोमीटरला क्रॉस करून पुढे जाणार आहे. क्रॉस करायला किती वेळ लागेल असं आपल्याला विचारलेलं आहे. क्रॉस करायला लागणारा वेळ बरोबर मला सांगा, वेळेचं सूत्र काय असतं सर? लागणारा वेळ बरोबर काही वेगळं नसतं बरं का, हे शेवटपर्यंत तेच आहे. अंतर्भागीला कोण असतं? वेग, राईट. आता मला तुम्ही सांगा, दोन्ही गाड्या एकाच दिशेला चालल्यात, एकाच दिशेला जात असतील तर वेगाची, दोन वेग दिलेत ना इथं, वेगाची बेरीज करायची का वजाबाकी करायची? तुम दिल की धडकन में रहते हो हे एक उदाहरण आणि कुत्र्याचं एक उदाहरण लक्षात असलं पाहिजे. कुत्र आपल्या मागे लागत असतं, मागे लागतं म्हणजे एका दिशेला वजा करायचं असतं, राईट. वजा करायचे असतं कोणाचं? वेगाचं. पण अंतर किती घ्यायचं सर? तर अंतर हे पार करणाऱ्या दोघांची नेहमी बेरीज असते. पहिल्या रेल्वेची लांबी आहे 60 मीटर तर 60 मीटर घेऊन टाकले. दुसऱ्या रेल्वेची लांबी आहे 40 मीटर तर 40 मीटर लिहून टाकायची. अंतराचं कधीच वजाबाकी करायची नाही. अंतराच्या ठिकाणी ठेवत असताना अंतराची बेरीजच झाली पाहिजे, राईट. 60 अधिक 40 मीटर घ्यायचं आणि वेगाच्या ठिकाणी वेगाची काय करावं लागल? वजाबाकी करावं लागल. पहिला वेग आहे 40 किलोमीटर पर आवर वजा दुसरा वेग आहे 30 किलोमीटर पर आवर. सर वजाबाकीच का बरं? कारण दोन्ही गाड्या एकाच दिशेला जात आहे म्हणून वजाबाकी. जर असं क्रॉस आल्या असत्या, याच प्रश्नामध्ये ह्या दोन्ही रेल्वे क्रॉस आल्या असत्या तर आपल्याला यांची काय करावं लागली असती? बेरीज करावं लागली असती. म्हणजे 40 आणि 30 70 न भाग द्यावा लागला असता कोणाला? 100ला. हे मला कळालं पाहिजे. बरं ठीक आहे. आता जर आम्ही यांचं आन्सर काढण्याचा प्रयत्न केला तर 60 आणि 40 किती मीटर होईल? 100 मीटर होईल. व्यवस्थित समजून घ्या, 100 मीटर. आणि 40 मधून 30 गेले किती होईल? 10 किलोमीटर पर आवर. विसरलेत का रे? विसरलेत का रे? ओय राजांनो, ओय बाबांनो, विसरले का? मला सांगा, तुम्ही डायरेक्ट 10 ने 100ला भाग देऊ शकता का? नाही देऊ शकत. दोघांचा परिवार वेगळा आहे ना. परिवार लक्षात आहे का? हे 100 मीटर मध्ये आहे आणि वेग कशामध्ये दिलाय? किलोमीटर पर आवर मध्ये आहे. बघा 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 राजांनो, पहिला परिवार दुसरा परिवार. सर अंतर कशामध्ये? अंतर मीटर मध्ये. सर वेळ कशामध्ये? सेकंद मध्ये. सर मग त्यावेळेस वेग कशामध्ये येईल? मीटर पर सेकंद मध्ये येईल, राईट. हा आमचा पहिला परिवार. दुसरा परिवार अंतर कशामध्ये? किलोमीटर मध्ये. वेळ कशामध्ये? तासामध्ये. मग वेग काय होईल? किलोमीटर पर आवर होईल. सांगा सांगा सांगा. परिवार वेगळा आहे सर. अंतर दिलं मीटर मध्ये आणि वेग दिलाय किलोमीटर पर आवर मध्ये. मध्यस्थी करायला, भांडणं सोडवायला कोणाला तरी आलं पाहिजे. कोण येईल भांडणं सोडवायला? भांडणं सोडवायला या सूत्रामध्ये येत असतं सर 18/5, राईट. हे घेतलं पाहिजे, नाही तर त्याच्याशिवाय उत्तर कसं येईल? हे केल्याच्या नंतर उत्तर कशामध्ये येईल? सेकंदामध्ये येईल, राईट. मला कळलं पाहिजे, त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. चला मग करा. 0 0 कटला. 5 1 5, 5 2 10, 18 गुणीला 2 केलं. 18 2 काय होईल? 36 सेकंदामध्ये ओलांडतील. ऐसा आपण को बोलना पडने वाला है. 36 सेकंद मध्ये ओलांडतील. यस, डन डनाडन झाला असेल असं गॅरंटी आहे. पूर्ण संकल्पना तुमच्या क्लिअर झाल्या असेल असं गृहीत धरूया आणि पाहूयात पुढचा प्रश्न. चला पहा, हा प्रश्न महत्वाचा आहे, समजून घेऊयात आपण काय म्हणत होतो. दोन गाड्यांची लांबी अनुक्रमे 70 मीटर व 80 मीटर असून त्यांचा वेग अनुक्रमे 80 किलोमीटर पर आवर व 50 किलोमीटर पर आवर आहे. दोन्ही गाड्या एकाच दिशेने निघाल्या असतील तर त्या एकमेकींना किती वेळात ओलांडतील असं आपल्याला म्हटलेलं आहे, राईट. दोन्ही गाड्या एकाच दिशेला चालल्या, वेगाची वजाबाकी झाली पाहिजे. दोन्ही गाड्या जर विरुद्ध दिशेने आल्या असत्या तर वेगाची काय झाली असती? बेरीज झाली असती. पण एकाच दिशेला चालल्या मग आपण वेगांची काय करणार? वजाबाकी करणार. पण अंतराची ही नेहमी बेरीज झाली पाहिजे. म्हणजे 70 मीटर अधिक किती मीटर झालं पाहिजे? 80 मीटर. हे जसे असतं झालं पाहिजे. वेगांची वजाबाकी याचा अर्थ 80 आणि 50, 80 किलोमीटर पर आवर, राईट. हा पहिला वेग आहे. वजा 50 किलोमीटर पर आवर हा दुसरा वेग आहे.
यांची वजाबाकी आपण केली पाहिजे. बोला 70 आणि 80 या दोघांची बेरीज किती होईल रे? 150 मीटर मध्ये येईल आहे ना. आणि 80 मधून 50 गेले तर किती येईल? 30 किलोमीटर पर हवर येईल. डायरेक्ट भाग देऊन टाका. 30 न काय 5 सेकंद उत्तर येईल. जमल का? नाही जमणार. का बरं? कारण वरचं जे अंतर दिले अंतर मीटर मध्ये आहे आणि वेग किलोमीटर पर हवर मध्ये आहे. दोघांचा परिवार वेगळा आहे. मध्यस्थी करायला कोण आलं पाहिजे? आलं पाहिजे 18/5. चला केली मध्यस्थी, काटाकाटी करा, कापाकापी करा, उत्तर येऊन जाईल. 0 0 कटला. 3 1 3, 3 5 15. हे 5 आणि हे 5 कटले. माझ्याकडे उत्तर राहिले फक्त आणि फक्त 18 सेकंद. खतम. डन डन डन. एवढा सोपा प्रश्न आहे संकल्पना क्लिअर असल्याच्या नंतर. राईट. सर्वांना प्रश्न क्लिअर झाला असेल असं गृहीत धरूयात. चला पहा त्यानंतरचा एक टाईप समजून घेऊयात. महत्वाचा प्रश्न असणार आहे. दोन रेल्वे अनुक्रमे 300 मीटर व 500 मीटर लांबीच्या आहेत. दोन्ही ट्रेन एकमेकीच्या परस्पर विरुद्ध दिशेने धावत आहेत. आतापर्यंत आपण जे प्रश्न पाहिले दोन्ही रेल्वे एकाच दिशेला जात होते. आता काय झालं? दोन्ही रेल्वे विरुद्ध दिशेने आल्यात, परस्पर विरुद्ध दिशेने धावत आहे. पहिल्या ट्रेनचा वेग 90 किलोमीटर पर हवर असून दोन्ही एकमेकींना 20 सेकंदात ओलांडतात. तर दुसऱ्या ट्रेनचा ताशी वेग किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. दुसऱ्या ट्रेनचा ताशी वेग विचारलाय. बघा आता दोन्ही ट्रेन एकमेकाच्या विरुद्ध दिशेला यायलात, पण या प्रश्नामध्ये आपल्याला एकमेकांना ओलांडणारा वेळ ऑलरेडी दिलेला आहे. राईट. मग मी काय करू शकतो? मी अगोदर वेग काढेल. बघा मला सांगा वेगाचं सूत्र काय असतं? वेगाचं सूत्र असतं अंतर भागीला वेळ. अंतर भागीला वेळ. आता व्यवस्थित आहे का? मी पहिल्यांदा आन्सर नंतर काढू. पहिल्यांदा मला या प्रश्नाला फोडून सांगायचं तुम्हाला. सर दोन वेग दिले याचा अर्थ दोन्ही वेगाची बेरीज झाली पाहिजे. राईट. दोन्ही वेगाची बेरीज. मग या इकडून येणाऱ्या गाडीची सुद्धा आणि इकडून येणाऱ्या गाडीची सुद्धा दोन्हीकडून येणाऱ्या गाडीच्या वेगाची बेरीज ती काय असेल? आपलं वेग असेल. अंतर म्हणजे दोन्ही गाड्यांच्या लांबीची बेरीज असली पाहिजे. मग दोन्ही गाड्यांची लांबी किती आहे? तर पहिल्या गाडीची लांबी आहे 300 मीटर. राईट. लिहून टाकली 300 मीटर. अधिक दुसऱ्या गाडीची लांबी आहे 500 मीटर. लिहून टाकले. आणि छेदामध्ये या दोघांना लागणारा वेळ 20 सेकंद आहे. 20 सेकंद लिहून टाकला. 20 सेकंदात ओलांडते वेळ लिहून टाकला. मग आमचा जो वेग येणार आहे तो वेग म्हणजे या पहिल्या गाडीचा म्हणजे 300 मीटर लांबीचा जो वेग असणार आहे तो वेग आणि 500 मीटरचा वेग या दोघांची मिळून बेरीज असणार आहे. राईट. मग मला सांगा पहिल्या गाडीचा वेग किती आहे? सर पहिल्या गाडीचा वेग आहे 90 किलोमीटर पर हवर. अधिक दुसऱ्या गाडीचा वेग आपण एक्स समजूयात. राईट. काय हरकत आहे समजायला? बरं मला सांगा हे इथं मीटर मध्ये हे सेकंदामध्ये आहे. आपण एवढं करून घेऊयात. 300 आणि 500 टोटल किती झालं? 800. 800 मीटर झालं. आणि छेदामध्ये किती? 20 सेकंद झालं. मी याला डायरेक्ट भाग देऊ शकतो, पण भाग दिल्याच्या नंतर माझा आन्सर कशामध्ये येईल कळालं पाहिजे. सर हे मीटर मध्ये आहे, हे सेकंदामध्ये आहे, म्हणजे मीटर पर सेकंद मध्ये येईल. करून घ्या, बाकीचा आपण विचार नंतर करूयात. सर 0 0 कटला. राईट. बेक बे बेचो काट वरचा 0 जशाच तसा म्हणजे 40 मीटर पर सेकंद हा माझा वेग आला. राईट. हा वेग कोणाचा आला रे? पहिल्या गाडीचा सुद्धा मिळून आणि दुसऱ्या गाडीचा सुद्धा मिळून, म्हणजे या दोघांची बेरीज 40 मीटर पर सेकंद आलेली आहे. पण एक गोष्ट कळते का तुम्हाला? सर इथं किलोमीटर पर हवर आहे, इकडे मीटर पर सेकंद आहे. आम्ही डायरेक्ट करू शकत नाही. म्हणजे मला या मीटर पर सेकंदचं रूपांतर कशात केलं पाहिजे? कशात केलं पाहिजे? किलोमीटर पर हवर मध्ये केलं पाहिजे. म्हणून मी याच्यासोबत गुणिले किती केलं पाहिजे? 18/5 केलं पाहिजे. 40 मीटर पर सेकंद गुणिला कोण केलं पाहिजे? 18/5 केलं पाहिजे. आता ह्या गोष्टी खरं तर आपण इथंच केल्या पाहिजे, पण आपल्याला संकल्पना क्लिअर व्हावा, फोडून सांगण्यात याव्या, कुठं काय केलं हे कळावं, त्याच्यासाठी मी साईडला करतोय. राईट. चला करून घ्या बरं, करून घ्या. काय होईल मग? 5चा पाडा येतो. हो 5 1 5 5 8 40. 18 गुणिले 8 केलं तर 144 किलोमीटर पर हवर मध्ये झालं कन्वर्ट. पण हे 144 किलोमीटर कोणाकोणाची बेरीज आहे? दोन्ही रेल्वेची बेरीज. म्हणून मला काय करावं लागेल? दुसऱ्या रेल्वेची लांबी काढावं लागेल. राईट. चला सांगा मग दुसऱ्या रेल्वेचा वेग बरोबर दुसऱ्या रेल्वेचा वेग बरोबर काय म्हणावं लागेल? 144 मायनस पहिल्याचा किती आहे? 90. किती येईल? किती येईल? किती येईल? 90 गेले ते 10 आणि 44 किती होईल रे? 54 किलोमीटर पर हवर. संपलं माझा आन्सर. खतम. राईट. जमॅक्या 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 जमॅक्या. सर्वांना सगळ्या संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजे, दंडानडन झालं पाहिजे असं आपल्याला म्हणावं लागेल. बोला पहा काय म्हणतो प्रश्न. 210 मीटर लांबीची एक ट्रेन विरुद्ध दिशेने 4.5 किलोमीटर पर हवर वेगाने चालणाऱ्या माणसाला, म्हणजे माणसाची स्पीड काय आहे? 4.5 किलोमीटर पर हवर.
12 सेकंदात ओलांडते तर ट्रेनचा वेग किती असेल असं आपल्याला म्हणलंय. विरुद्ध दिशेने म्हणले म्हणजे वेगाची बेरीज झाली पाहिजे. राईट. मला काढायचं वेग. वेग बरोबर सूत्र असतं सर आमचं अंतर भागीला वेळ. अंतर भागीला काय असतं वेळ. चला सांगा बरं फास्ट मध्ये. आता माणसाची लांबी काय असणार आहे इथं 0 असणार. माणूस तर काही लांबीचा नसणार आहे म्हणजे आम्हाला फक्त रेल्वेची लांबी घ्यावी लागेल. रेल्वेची लांबी किती आहे 210 मीटर. राईट. आणि 210 मीटर रेल्वेची लांबी माणसाला ओलांडण्यासाठी 12 सेकंद लागतात. 12 सेकंद. राईट. राईट. जर मी 12 आणि 210 ला भाग दिला तर माझं उत्तर कशामध्ये येणार आहे मीटर पर सेकंद मध्ये येणार आहे. पण 12 आणि 210 ला भाग जात नाही म्हणजे मला याला कन्वर्ट करावं लागेल वेग कशामध्ये किलोमीटर पर आवर मध्ये. कारण माणसाची स्पीड सुद्धा कशामध्ये दिलेली आहे किलोमीटर पर आवर मध्ये दिलेली आहे. म्हणून मी याला गुणिले किती केलं पाहिजे राजांनो गुणिले केले पाहिजे 18/5. राईट. चला करून घ्या काटाकाटी करा किती भारी जमेल बघा बरं. बघा बरं साइन 2 12 साइन 3 18 5 गुणिले 2 केलं तर 10 होत असतात. तर हे 0 कटला. 21 त्रिक किती होतात रे 63 किलोमीटर पर आवर. राईट. 63 किलोमीटर पर आवर हे असं आपल्याला जमलं पाहिजे. बरं हे 63 किलोमीटर पर आवर जे आन्सर आलं हे कशाचं आन्सर आलं. हे आन्सर आलंय माणसाची लांबी प्लस रेल्वेची लांबी दोघांची मिळून लांबी आली. दोघांची मिळून एवढी लांबी आली असेल तर मला सांगा आपल्याला फक्त रेल्वेची लांबी काढायची आहे. मग रेल्वेची लांबी बरोबर रेल्वेचा वेग काढायचा ना. रेल्वेचा वेग बरोबर काय करावं लागेल टोटल दोघांचा मिळून वेग आहे 63 किलोमीटर पर आवर. 63 किलोमीटर पर आवर मायनस काय करावं लागेल 4.5 किलोमीटर पर आवर. माणसाचा वेग मायनस करावा लागेल. करा बरं 63 मधून 4 गेले 63 मधून 4 गेल्यात 59 अजून 4 गेले तर हातात 58.5 किलोमीटर पर आवर. हा कशाचा वेग आला पाहिजे रेल्वेचा वेग आला पाहिजे असं आपल्याला म्हणावं लागेल. ऑप्शन मध्ये आहे का ऑप्शन मध्ये यस ऑप्शन नंबर सी. अशा पद्धतीने आपलं आन्सर आलं पाहिजे 58.5 किलोमीटर पर आवर. सर्वांना सर्व प्रश्न भारी जमलेत भारी संकल्पना क्लिअर झाल्यात असं गृहीत धरतो आणि रेल्वेवरचे बरेचसे प्रश्न तुमचे क्लिअर झालेत आणि याला आपण दणदणादण केलंय असं गृहीत धरूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.